चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर 4, 9 आणि 11 या 3 भावांचा जर कार्यक्षेत्र त्याच्याकडे असेल तर तुमचं शिक्षण, उच्च शिक्षण हे अतिशय चांगलं होतं. चतुर्थ स्थानाचे उपनक्षत्र स्वामीवरून आपण शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यावं, कोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतल्यास आपली चांगली प्रगती होऊ शकते, आपलं चांगलं करिअर होऊ शकतं, हे सर्व आपण चतुर्थ स्थानाचे उपनक्षत्र स्वामीवरून बघू शकतो. याशिवाय तुम्हाला शिक्षणाचे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे योग आहेत का हे देखील आपण कुंडली बघून व्यवस्थितपणे मार्गदर्शन करू शकतो. जर चतुर्थ स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीचा गुरुशी संबंध असेल तर शिक्षण हे चांगलं होतं. आणि चतुर्थ स्थानाचा उपनक्षत्र स्वामी जर 3, 5, 8 आणि 12 या विरोधी स्थानाचा कार्यक्षेत्र जर असेल त्याच्याकडे तर शिक्षणात अडथळे येत असतात. तर कुंडली पाहून आपण शिक्षण कोणत्या क्षेत्रामध्ये घ्यावं याचं सविस्तर मार्गदर्शन करू शकतो. हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे. ज्यांना मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि योग्य करिअर निवडायचं आहे त्यांनी नक्कीच संपर्क करू शकता. याशिवाय शिक्षणात अडथळे जर असतील तर त्यावर उपाय देखील सांगितले जातील, जेणेकरून तुम्हाला शिक्षणामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येऊन तुमचं करिअर उत्तम घडू शकतं.